नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। नागपूर जिल्ह्यातील कळमना येथे गर्लफ्रेंडला आयफोन घेऊन देण्यासाठी घरफोडी करणाऱ्या 2 अल्पवयीन सख्या भावांना कळमना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 1,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना पहाटेच्या 5 वाजताच्या सुमारास 2 अल्पवयीन मुले दिसली। ही दोन्ही मुले कळमना नगर रेल्वे स्टेशन फाटक जवळ फिरत होती। पोलिसांना संशय आला, त्यांनी त्या दोघांना विचारणा सुरू केली। ते 2 अल्पवयीन मुले सख्खे भाऊ निघाले। पोलिसांना पाहून ते पळण्याच्या तयारीत होते। महाराष्ट्रातील मुंबईतील एका नामांकित शाळेत एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे। मुंबईतील गोरेगावमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीने बुटाच्या लेसचा आधार घेत शाळेच्या शौचालयात आत्महत्या करून आपला जीव संपवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आपलं जीवन संपवणारी विद्यार्थिनी गेल्या काही दिवसांपासून नैराश्यावस्थेत होती। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या हे सर्व आरोपी पोलीस ठाण्यात कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। तर दुसरीकडेच या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांनाही अटक केली आहे। वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप आहेत। तर दुसरीकडे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने मोर्चा आंदोलन केले जात आहे। आज जालन्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात संतोष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते। यावेळी संतोष देशमुख यांच्या दोन्ही मुलींनी त्यांना काय व्हायचं बद्दल भाष्य केले आहे। यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा करत आहेत। बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेनंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली होती। संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे। वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असून या प्रकरणी सातत्याने धनंजय मुंडेंवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत। संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर दुसरीकडे सर्वपक्षीय नेत्यांकडून या प्रकरणी विविध खुलासे होताना दिसत आहेत। त्यातच आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी एक मोठा खुलासा केला आहे। यासोबतच अंजली दमानिया यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका केली आहे। मुंबईतील वांद्रे येथे राहणाऱ्या एका महिलेने तिच्याच पोटच्या 10 वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केली। वांद्रे येथील खेरवाडीमध्ये हा भयानक प्रकार उघड झाला आहे। अभिलाषा औटी वय 36 असे महिलेचे नाव असून सर्वेश असे त्यांच्या मुलाचे नाव आहे। या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली असून पत्नीच्या या कृत्यामुळे आणि मुलाच्या मृत्यूमुळे सर्वेशचे वडील प्रचंड खचले आहेत। ते उपसचिवपदी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। यामुळे वांद्रे येथील खेरवाडी परिसरात खळबळ उडाली आहे। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील एका गावात मोबाईलसाठी 17 वर्षाच्या मुलाने जीव सोडला। हा दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे। घरातील खोलीत गडफास घेऊन त्याने त्याचे अमूल्य आयुष्य संपवले। आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्याचे वडीलही एवढे हादरले की त्यांनीही टोकाचा निर्णय घेतला। यामुळे कुटुंबाला प्रचंड धक्का बसला असून गावातही खळबळ माजली आहे। काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यातील परिस्थितीबाबत बोलताना कोल्हे यांनी त्यांच्याच सहयोगी पक्षाबाबत हे भाष्य केल्याचं समजते। त्यांच्या या विधानामुळे राज्यात आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता असून कोल्हेंच्या विधानामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचीही संताप झाल्याचे दिसून येत आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालांना आता 2 महिने उलटून गेले आहेत। या निवडणुकीत घवघवीत यश मिळवून महायुती पुन्हा सत्तेवर आली। मात्र महाविकास आघाडीला राज्यातील या निवडणुकीत पराभवाचा मोठा फटका बसला। निवडणूक निकालाच्या 1.5-2 महिन्यानंतरही महाविकास आघाडीमधील धुसफूस कायम असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नव्या विधानामुळे आता मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे। निवडणुकीतील जागा वाटपाला झालेला विलंब, त्याला कोण कारणीभूत या सगळ्यावर भाष्य करताना वडेट्टीवार यांनी त्यांच्याच पक्षातील अनेकांसह महाविकास आघाडी नेत्यांना टोला मारला आहे।
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सातत्याने मोर्चे काढले जात आहेत। या मोर्चाला सर्वपक्षीय नेते हजेरी लावत आहेत। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे देखील संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी अशी मागणी करत आहेत। त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। बीड मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धक्कादायक घटनेला महिना उलटून तरीही अद्याप काही आरोपी मोकाट आहेत। दुसरीकडे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सातत्याने मोर्चा व आंदोलन केले जात आहे। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आज जालन्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात संतोष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते। त्यातच आता मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर टोला साधला आहे। धनंजय मुंडे माझ्या नादी लागू नको असा एकेरी वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना थेट इशारा दिला आहे। प्रदेशातील अशाच बातमी जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।